नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण दिवाळी स्पेशल ब्लॉग बनवतोय। दिवाळीमध्ये किल्ला का बनवावा याच्यावरती मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे की का बनला पाहिजे दिवाळीमध्ये किल्ला। आणि आम्ही स्वतः पण बनवतोय किल्ला। आता हा किल्ला बनवण्यासाठी माझे 2 ते 3 सवंगडी मित्र आहेत जे मला किल्ला बनवण्यासाठी हेल्प करणार आहेत। तर यातला एक आहे केशव, हाय, दुसरा आहे रोहित आणि अजून एक जण आहे आकाश म्हणून। तो आकाश काहीतरी कामात आहे, तो पण दिसेलच तुम्हाला या ब्लॉगमध्ये, तर पाहत राहा। हा आकाश है मित्रांनो, हा आकाश है। हेलो गाइस, स्वागत है आपका हमारे किले के ब्लॉग में। किले के ब्लॉग में क्या विषय, वो हमारा एक बंदा हिंदी है तो उसके लिए हमको हिंदी में बात करना पड़ता है। काय परत सांग। जेव्हा लहान होतं ना, माती घेऊ द्यायचे लोक, दगड घेऊ द्यायचे किल्ला बांधायला। आणि आता काय झालंय की थोडंसं आम्ही मोठे दिसायला लागले, दाढी मिशा आलात तर लोकांना वाटतं काहीतरी टवळक्यात चोऱ्या मारा करते। म्हणून म्हटलं पीओपीचा बनवावा, लॉंग टर्म साठी राहील आपल्याला। आणि आपल्याला काय फक्त प्रथाचा पैसा, पण हे सजेस्टेड नाहीये पीओपीचं। ठीक आहे, मातीचा किल्ला असला पाहिजे मित्रांनो। माती गोळा केली पाहिजे, माती चाळली पाहिजे आणि मातीचा किल्ला बनवला पाहिजे। हे का हे पण मी तुम्हाला सांगतो, बघत राहा। आमच्या टीममध्ये सगळे कलाकार आहेत बरं का मित्रांनो। प्रत्येकजण एका कलेमध्ये माहीर आहे म्हणजे आहे। असे रोहित भाऊ आता हे किल्ले बनवण्यात माहीर आहेत असं म्हणलेत ते। किल्ला झाल्यावर बघूयात आपण खरंच बनतो का नाही तेवढा चांगला। मी करतोय मदत यांना किल्ला बनवण्यामध्ये, कॅमेरा पकडून, लाईट पकडून। आमच्या किल्ल्यावर उजेड पाडण्यासाठी लाईटीची सोय करावी लागणार आहे, कारण की इथं उजेडच नाही आहे। तर लाईटीचा होल्डर आहे आणि आमच्यात सगळ्यात उंच माणूस आकाश आहे, आणि आकाशचा पण हात पुरत नाही आहे लाईट बसवायला। तर आता चढतोय आकाश, सोय केली आहे आम्ही त्याची उभारण्याची। A few moments later. अशाप्रमाणे अशा रीतीने आकाशने दिवाळीचा पहिला दिवा लावलेला आहे। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। पहा आमचा किल्ला, अर्धी बाजू बनत आली आहे, अजून भरपूर काम शिल्लक आहे। हे सगळं टाकलं का? वरतून टाकून आणते बरोबर आहे ना। ब्लॉग करायच्या टायमाला हे लोक कामं हातात घेतात, आणि मी जेव्हा कामं करत असतो ना तेव्हा हे बरोबर कॅमेरा गायब करतात। शेवटी आणलीच माती मी जाऊन, मातीशिवाय किल्ल्याला मजा नाही बरं का। 2 पोते माती घेऊन आलो उकरून। आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, मगाशी म्हणलं होतं ना मी की किल्ला का बनवायचा। ठीक आहे, किल्ला का बनवायचा त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला। आधीच्या काळी काय होतं ना, राम लक्ष्मणांच्या कथा भरपूर होत्या ज्याच्यामुळं आपण दिवाळी साजरा करत होतो। आता दिवाळीच्या काळामध्येच आहे ना, म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये नाही म्हणता येणार, पण शिवाजी महाराज जेव्हा राज्य करत होते ना त्यावेळेस सगळ्या प्रजेला असं वाटत होतं की राजा असावा तर असा असावा, प्रत्येक घरात एक शिवाजी जन्मावा। ही एक भावना लोकांमध्ये मनाने पसरली होती, आणि याच भावनेने ही लोकांनी प्रथा चालू केली की किल्ला बनवू आपण, घरोघरी किल्ला बनवू। घरोघरी किल्ला बनवण्याचा उद्देश काय, तर महाराजांचा इतिहास कळावा। इतिहास तर नंतर आला, महाराजांविषयी समजावं, महाराज कोण होते, त्यांचं राज्य कसं होतं, ते किती सुराज्य करायचे, या सगळ्या गोष्टी घराघरांमध्ये पोचाव्या म्हणून ही घराघरात किल्ला बनवण्याची प्रथा निर्माण झाली आहे, चालू झाली आहे, आणि महाराष्ट्रातूनच चालू झाली आहे। आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून जर काही माहिती असेल तर तुम्ही पण मला ती कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि आम्ही का किल्ला बनवायला घेतला, तर लहानपणी आम्ही फार किल्ले बनवायचो। 4थी 5वी 6वीला जेव्हा होतो ना त्यावेळेस भरपूर किल्ले बनवायचो, पण त्यावेळेसपासून ही प्रथाच अशी कमी होत गेली आहे। मित्र सगळे इकडं तिकडं जायला लागले। मग मी आज काय केलं तर 3-4 मित्रांना एकत्र केलं आणि हा एक
किल्ला, रस्त्याच्या बाजूलाच आमचं एक ऑफिस आहे, तर तिथं हा किल्ला बनवायला घेतला आहे आम्ही. आणि किल्ला बनवताच 50-60 लोक आत्तापर्यंत बघून गेलेत आणि फार खुश झालेत. अरे बनवा बनवा, खूप चांगलं करताय तुम्ही, बनवा बनवा. परत जुन्या आठवणी जाग्या होत आहेत मित्रांनो. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं राहील की आपल्या प्रथा आपण जपल्या पाहिजे, जे काही उद्देश आहेत ते साध्य झाले पाहिजे. आपल्या नवीन पिढीला पण समजलं पाहिजे की हे सगळं आपण का करत होतो. ही फक्त एन्जॉयमेंट नाही, तर एक याच्या मागं उपदेश दिला जातो की प्रत्येक घरामध्ये समजावं महाराज कोण होते, त्यांनी कसं राज्य केलं, त्यांनी कशी प्रजा सांभाळली, त्यांचं किती जास्त किल्ले होते. तर आता भरपूर जण वेगवेगळ्या प्रतिकृती बनवतात किल्ल्यांच्या, तर ही सगळी माहिती लोकांसमोर येते, म्हणून ही प्रथा चालू जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जरी काही चुकलं असेल तरी माफ करा, आणि जी काही बरोबर माहिती असेल ती पण मला कमेंटमध्ये सांगा, मी ती नक्की तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवेन. मुलांना तुमच्यातलं लहान लेकरू जाग करा, म्हणजेच मला आम्ही अजून लेकरच आहे की म्हणा. दिस इज मंगेश गोरी वर्किंग गाईज. कॅमेरा चालू झाला की लगेच बसला घडी. यो यो मंगेश गोरे. आता आम्ही 2 आलो म्हणून का. अरे नाही पण चांगला पोरगा आहे बरं का आकाश, चांगला पोरगा आहे, जगला पाहिजे. काय पांढरी म्हैस असते. हे काय घेऊन आले? अरे तुटलं एक. ओ शिट. हे बघा मित्रांनो, पक्का शेतकरी. म्हणजे स्वतः पीओपीच आहे. म्हैस नाही होती मेंढी. मेंढी लांडा गाय यो. गाय. लांडगा असतं काय? कुत्रा म्हणला. हे कोण आहेत? शिंग कुठे? हे काय शिंग. अजून याच्यावरती बरंच काम बाकी आहे. म्हणजे आता पेंटिंगचं सगळं काम बाकी आहे. हे बुरुज रंगवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आम्ही हे पण आणलेत, काय म्हणतात, मावळे आणलेत, ते सगळे मांडायचे आहेत. आता हे सगळं आपण उद्या कंटिन्यू करणार आहे. आजच्यासाठी आपण किल्ला सुकायला ठेवतोय आता, आणि राहिलेलं सगळं काम उद्या कंप्लीट करूयात आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी अनेक राजांनी आपल्या राज्याच्या देखभालीसाठी विविध किल्ल्यांची निर्मिती केलीच होती. महाराष्ट्रात जर पाहिलं तर एकूण 350 ते 400 किल्ल्यांची नोंद आढळून येते. त्यात समुद्री किल्ले, पठारावरील किल्ले, भुईसपाट किल्ले, डोंगरी किल्ले या विविध प्रकारांचा समावेश होतो. आता पुणे जिल्ह्याला शिवरायांच्या अनेक किल्ल्यांचा वारसा आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण गेलेल्यापैकी रायरेश्वर आहे, जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्यानंतर सिंहगड आहे, जिथून भरपूर व्यवहार पाहिले जायचे. असं छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. किल्ल्यांच्या विविध प्रकारातील आपण बांधलेला किल्ला हा डोंगरी किल्ला आहे. तर किल्ल्यांचा असाच वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर या दिवाळीमध्ये किल्ला बांधून हा वारसा जपावा, अशीच एक इच्छा मी तुमच्या सगळ्यांसमोर या व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आमचा बांधलेला डोंगरी किल्ला कसा वाटला, या सर्व गोष्टी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.